नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आहे 24 जून 2026. आजच्या चालू घडामोडींच्या व्हिडिओमध्ये मी अभिजित तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. सुरुवात करूयात आजच्या प्रश्नांना. पहिला प्रश्न आहे, 15 देशांनी नुकताच स्वीकारलेला मोम्बासा जाहीरनामा कोणत्या समस्येशी लढा देण्यासाठी आहे? या ठिकाणी पहा, मोम्बासा हे ठिकाण कोणत्या देशामध्ये आहे? तर हे आहे केनियामध्ये. केनियामध्ये हे काय आहे? बंदर आहे. आणि मित्रांनो, या ठिकाणी हा जाहीरनामा का स्वीकारला गेलेला आहे? कारण याचा उद्देश आहे सागरामध्ये होणारी बेकायदेशीर, नोंद नसलेली आणि अनियंत्रित मासेमारी रोखणं. म्हणून याचा उद्देश काय असतो मित्रांनो? या ठिकाणी हा जो जाहीरनामा आहे तो बेकायदेशीर मासेमारी या समस्येशी लढा देण्यासाठी स्वीकारण्यात आलेला आहे. ठीक आहे, आता लक्षात काय ठेवणार आपण? या ठिकाणी मोम्बासा बंदर कोणत्या देशामध्ये आहे? केनियामध्ये आहे. ठीक आहे. दुसरी गोष्ट, याच्या अंतर्गत IUU याच्यावर बंधनं घातली जाणार आहेत. आय म्हणजे इलिगल, यू म्हणजे अनरजिस्टर्ड आणि हे यू म्हणजे अनरेग्युलेटेड, म्हणजेच बेकायदेशीर, अनरिपोर्टेड आणि अनरेग्युलेटेड मासेमारीवर बंधनं घातली जातील. ठीक आहे. दुसरा प्रश्न पहा, इंडिया इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डेमोक्रेसी अँड इलेक्शन मॅनेजमेंट ची स्थापना कोणी केली? आता या ठिकाणी पहा, भारतामध्ये किंवा इतर देशांमध्ये ज्या निवडणुका होतात त्या अगदी पारदर्शकपणे आणि निष्पक्षपणे कशा घ्याव्यात यासंबंधी प्रशिक्षण देणारी संस्था आहे इंडिया इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डेमोक्रेसी अँड इलेक्शन मॅनेजमेंट, म्हणजे IIIDEM ही संस्था आहे. याची स्थापना भारताच्या निवडणूक आयोगानं केलेली होती, म्हणून पर्याय बी याचं उत्तर आहे. आता पुढचा प्रश्न याच्यावर येऊ शकतो. IIIDEM ची स्थापना कोणत्या वर्षी केली होती? तर भारताच्या निवडणूक आयोगानं IIIDEM ची स्थापना आहे ती 2011 साली केलेली होती. ठीक आहे, इथपर्यंत माहिती लक्षात ठेवायची, यावर प्रश्न येऊ शकतात. पुढे तिसरा प्रश्न, नुकतेच चर्चेत असलेले किशाऊ बहुउद्देशीय धरण कोणत्या 2 राज्यांच्या सीमेवर स्थित आहे? आता या ठिकाणी पाहायचं, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड या राज्यांच्या सीमेवर किशाऊ बहुउद्देशीय धरण बांधण्यात आलेलं आहे, म्हणून याचं उत्तर पर्याय डी असणार आहे. ठीक आहे. आता याच्यावरचा पुढचा प्रश्न कोणता असतोय? तर हा धरण कोणत्या नदीवर आहे? तर यमुना नदीच्या उपनदी आहे टोन्स नदी. या टोन्स नदीवर किशाऊ बहुउद्देशीय धरण बांधण्यात आलेलं आहे. या धरणातील पाणी आणि वीज वाटपासाठी 6 राज्यांमध्ये करार झालेला आहे. यावर आपण मागे प्रश्न पाहिला होता. ती 6 राज्य कोणते कोणते आहेत? तर त्यामध्ये आलं उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, हरियाणा, राजस्थान, उत्तर प्रदेश आणि दिल्ली. या 6 राज्यांमध्ये किशाऊ बहुउद्देशीय धरणाचं पाणी आणि वीज वाटपासंबंधी करार झालेला आहे. आपल्याला विचारलेला प्रश्न कोणता होता? कोणत्या 2 राज्यांच्या सीमेवर आहे? तर ते हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड या 2 राज्यांच्या सीमेवर आहे. नदी कोणती? यमुना नदीची उपनदी टोन्स नदी, याच्यावर हे धरण आहे. ठीक आहे, इथपर्यंत माहिती ठीक आहे. प्रश्न क्रमांक 4, भारताच्या राष्ट्रीय सांख्यिकी आयोगाचे नवीन अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती झाली आहे? राष्ट्रीय सांख्यिकी आयोग, नॅशनल स्टॅटिस्टिकल कमिशन याची स्थापना 2006 साली करण्यात आली होती आणि सध्या मित्रांनो याचे नवीन अध्यक्ष म्हणून डॉक्टर सैबल चट्टोपाध्याय यांची निवड झालेली आहे, म्हणून पर्याय सी याचं उत्तर असणार आहे. ठीक आहे. NSC चे नवीन अध्यक्ष कोण? डॉक्टर सैबल चट्टोपाध्याय. पुढे पहा, प्रश्न क्रमांक 5, नवी दिल्लीत नुकतेच उद्घाटन झालेले भारत बिल्डकॉन 2026 कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? भारत बिल्डकॉन 2026 नवी दिल्लीमध्ये पार पडलं. नवी दिल्लीमधील कोणत्या ठिकाणी पार पडलं? तर द्वारका या ठिकाणी असलेले यशोभूमी कन्व्हेन्शन सेंटर या ठिकाणी हे बिल्डकॉन 2026 पार पडलं. आणि मित्रांनो, याचा उद्देश किंवा याचा जो संबंध आहे तो बांधकाम आणि इमारत साहित्याशी संबंधित आहे, म्हणून याचं उत्तर पर्याय बी असणार आहे. भारत बिल्डकॉन 2026 कुठे पार पडलं? दिल्लीमधील द्वारका या ठिकाणी असलेल्या यशोभूमी कन्व्हेन्शन सेंटरमध्ये पार पडलं. आणि या ठिकाणी याचा उद्देश होता बांधकाम आणि इमारत साहित्यामध्ये गुणवत्तापूर्ण कामगिरी करणं. ठीक आहे, आणि पायाभूत सुविधांचा विकास करणं. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 6, 2026-27 या कालावधीसाठी फायनान्शियल ॲक्शन टास्क फोर्स म्हणजे FATF चे उपाध्यक्ष म्हणून कोणत्या भारतीयाची निवड झाली आहे? आपल्याला काय विचारलंय? फायनान्शियल ॲक्शन टास्क फोर्स म्हणजे FATF चे उपाध्यक्ष कोण बनलेले आहेत? तर ते बनलेले आहेत विवेक अग्रवाल. पर्याय ए याचं उत्तर आहे. आणि मित्रांनो, या टास्क फोर्सचा उद्देश काय आहे? याचा उद्देश आहे
आंतरराष्ट्रीय स्तरावर मनी लॉन्ड्रिंग आणि दहशतवादाला पुरवला जाणारा वित्त पुरवठा याच्यावर बंधन आणणं. ठीक आहे, असा याचा उद्देश असणार आहे. काय असणार आहे उद्देश, परत एकदा सांगा. तर या ठिकाणी आंतरराष्ट्रीय जो काळा पैसा पांढरा केला जातो म्हणजेच काय मनी लॉन्ड्रिंग आणि दहशतवादाला जो वित्त पुरवठा केला जातो या दोन्हीला समाप्त करणं हा या टास्क फोर्सचा उद्देश आहे. प्रश्न क्रमांक 7. INS दोनागिरी, संशोधक आणि अग्रय ही 3 स्वदेशी बनावटीची जहाजे नुकतीच कोणत्या शहरात भारतीय नौदलात सामील झाली. आता या ठिकाणी पहा, INS दोनागिरी, संशोधक आणि अग्रय ही 3 जहाज आहेत ती कोलकाता या ठिकाणी भारतीय नौदलामध्ये सामील झालेली आहेत म्हणून पर्याय बी याचं उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 8. भारत क्लायमेट ऑब्झर्वेशन नेटवर्क हा राष्ट्रीय हवामान देखरेख उपक्रम कोणत्या संस्थेने संकल्पित केला आहे. या ठिकाणी पहा, भारत क्लायमेट ऑब्झर्वेशन नेटवर्क हा उपक्रम आहे तो इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेट्रोलॉजी यांनी संकल्पित केलेला आहे म्हणून पर्याय सी याचं उत्तर आहे. पुढे पहा, प्रश्न क्रमांक 9. निर्भय चेतना हा राष्ट्रीय उपक्रम कोणत्या मंत्रालयाने सुरू केलेला आहे. या ठिकाणी पहा, निर्भय चेतना हा जो उपक्रम आहे तो निर्भय रहो या उपक्रमाचा एक भाग आहे आणि हा भारताच्या पंचायत राज मंत्रालयानं प्रस्तावित केलेला आहे म्हणून याचं उत्तर असणार आहे पर्याय सी. निर्भय चेतना पंचायत राज मंत्रालय आणि याचा उद्देश काय, तर स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये जे पुरुष उमेदवार आहेत जे निवडून आलेले आहेत त्यांना महिलांसंबंधी जागृत करणं किंवा त्यांना त्यासंबंधी प्रशिक्षण देण्यासाठी निर्भय चेतना हा उपक्रम सुरू करण्यात आलेला आहे. पुढे प्रश्न क्रमांक 10. तासगाव उपसा सिंचन योजना कोणत्या राज्याशी संबंधित आहे. तासगाव सांगली जिल्ह्यामध्ये आहे आणि सांगली जिल्हा महाराष्ट्रामध्ये आहे म्हणजेच तासगाव उपसा सिंचन योजना महाराष्ट्राशी संबंधित आहे. ठीक आहे, म्हणून पर्याय ए याचं उत्तर आहे. आता प्रश्न मूळ काय आहे, तर कोणत्या राज्याशी संबंधित आहे. तासगाव उपसा सिंचन योजना महाराष्ट्राशी संबंधित आहे. पहिला मुद्दा झाला. दुसरा मुद्दा कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे, सांगली जिल्ह्यामध्ये आहे. तिसरा मुद्दा कोणत्या नदीवर आहे, कोणत्या नदी संबंधी आहे, तर कृष्णा नदी संबंधी हा उपक्रम किंवा हा सिंचन योजना आहे. ठीक आहे. पुढे प्रश्न क्रमांक 11. नुकताच पर्यटनासाठी वाढीव काळ उघडा ठेवण्यात आलेला अमानगड व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यात आहे. या ठिकाणी पहा, अमानगड व्याघ्र प्रकल्प हा उत्तर प्रदेश राज्यातील आहे म्हणून याचं उत्तर असणार आहे पर्याय सी. आणि मित्रांनो, हा उत्तराखंड मधील जिम कॉर्बेट राष्ट्रीय उद्यानाचा एक बफर झोन म्हणून ओळखला जातो. प्रश्न क्रमांक 12. नुकताच प्रसिद्ध झालेला हंगर हॉटस्पॉट्स रिपोर्ट जून-नोव्हेंबर 2026 कोणत्या 2 संस्थांनी संयुक्तपणे जारी केला आहे. या ठिकाणी पहा, हंगर हॉटस्पॉट्स रिपोर्ट जून 2026. आता मित्रांनो, हा आहे तो FAO आणि WFP म्हणजे काय, तर संयुक्त राष्ट्रांची अन्न आणि कृषी संघटना आणि जागतिक अन्न कार्यक्रम. FAO म्हणजे काय, अन्न आणि कृषी संघटना, फूड अँड ॲग्रिकल्चरल ऑर्गनायझेशन, आणि दुसरा जागतिक अन्न कार्यक्रम. ठीक आहे, या दोन्हीने संयुक्तपणे हंगर हॉटस्पॉट्स रिपोर्ट 2026 जारी केलेला आहे म्हणून पर्याय बी याचं उत्तर आहे. हा रिपोर्ट आहे तो जून ते नोव्हेंबर 2026 या कालावधीसाठी लागू होईल. आणि मित्रांनो, या रिपोर्टनुसार काय दिलेलं आहे, तर 18 प्रदेशातील 13 असे विभाग दिलेले आहेत, 13 असे प्रदेश दिलेले आहेत ज्याच्यामध्ये काय होणार आहे, तर दुष्काळामुळे तीव्र अन्न टंचाई म्हणजेच उपासमार होणार आहे. यासाठी हा इंडेक्स आहे तो या 2 संस्थांनी प्रसारित केलेला आहे. पुढे पाहूयात प्रश्न क्रमांक 13. चर्चेत असलेली स्पिलोमेना मलबारिका ही कशाची नवीन प्रजाती आहे. आता या ठिकाणी पहा, मलबार म्हणजे केरळचा जो समुद्र किनारा आहे त्याला आपण काय म्हणतो, मलबार म्हणतो. आणि मित्रांनो, या ठिकाणी गांधील माशी म्हणजे गांजर माशीची एक नवीन प्रजाती स्पिलोमेना मलबारिका ही सापडलेली आहे म्हणून पर्याय बी याचं उत्तर असणार आहे. स्पिलोमेना मलबारिका गांधील माशीचा एक प्रकार आहे, एक प्रजाती आहे. ठीक आहे. पुढे पहा प्रश्न क्रमांक 14. 3097 मेगावॅट क्षमतेचा एटालिन जलविद्युत प्रकल्प कोणत्या राज्यात उभारला जात आहे. या ठिकाणी पहा, एटालिन जलविद्युत प्रकल्प उभारला जात आहे ज्याची क्षमता आहे 3097 मेगावॅट आणि मित्रांनो हा अरुणाचल प्रदेश राज्यामध्ये उभारला जात आहे म्हणून पर्याय बी या प्रश्नाचं उत्तर आहे. आता महत्त्वाचे मुद्दे कोणते कोणते होते. एटालिन जलविद्युत प्रकल्प क्षमता किती आहे, 3097 मेगावॅट, कोणत्या राज्यामध्ये, अरुणाचल प्रदेश राज्यामध्ये. आता तिसरा महत्त्वाचा मुद्दा, कोणत्या नदीवर,
जलविद्युत आहे म्हणजे नदीवर असणारा ना, मग कोणत्या नदीवर हा उभारला जात आहे, तर अरुणाचल प्रदेशमध्ये एक नदी आहे दिबांग. या दिबांग नदीच्या 2 उपनद्या आहेत, द्री आणि टँगन. या नद्यांवर हा जलविद्युत प्रकल्प प्रस्तावित आहे किंवा उभारला जात आहे. ठीक आहे, लक्षात ठेवायचं. दिबांग नदी आहे अरुणाचल प्रदेशमध्ये, तिच्या उपनद्या आहेत द्री आणि टँगन. यांच्यावर हा जलविद्युत प्रकल्प म्हणजे एटालिन जलविद्युत प्रकल्प उभारला जात आहे. ठीक आहे, पुढे पाहूयात प्रश्न क्रमांक 15. कोणत्या राज्याने राज्य सरकारच्या गट क पदांच्या थेट भरतीमध्ये माजी अग्निवीरांसाठी 20% आरक्षण जाहीर केले आहे? आता मित्रांनो, अग्निवीरांसाठी कालावधी किती वर्षांचा आहे, तर ते 4 वर्ष भारतीय लष्करामध्ये सेवा देऊ शकतात आणि त्यानंतर ते रिटायर होऊन परत येतील. तर अशा वेळी त्यांना सरकारी नोकरीमध्ये म्हणजे गट क नोकरीमध्ये थेट 20% आरक्षण देण्याचा निर्णय आहे तो गुजरात सरकारनं जारी केलेला आहे, म्हणून पर्याय सी याचं उत्तर असणार. लक्षात ठेवायचं आहे, हा आदेश आहे तो गुजरात सरकारनं दिलेला आहे. आता पुढचा मुद्दा, भारतामध्ये किती टक्के आरक्षण अग्निवीरांसाठी आहे हे तुम्ही मला कमेंट करून सांगायचं. प्रश्न क्रमांक 16. भारताच्या पहिल्या खाजगी क्षेत्रातील 2G इथेनॉल बायोरिफायनरीसाठी पेट्रोलियम मंत्रालयाने कोणत्या राज्यात 150 कोटी रुपयांची मंजुरी दिली आहे? या ठिकाणी पाहायचं आहे, उत्तर प्रदेश राज्यामध्ये 2G इथेनॉल बायोरिफायनरीसाठी केंद्रीय पेट्रोलियम मंत्रालयानं 150 कोटी रुपयांची मंजुरी दिलेली आहे, म्हणून याचं उत्तर असणार आहे पर्याय बी, उत्तर प्रदेश. लक्षात ठेवायचं आहे, पहिला खाजगी 2G इथेनॉल बायोरिफायनरी कोणत्या राज्यामध्ये सुरू केला जात आहे? उत्तर प्रदेशमध्ये सुरू केला जात आहे. ठीक आहे, आणि मित्रांनो, या ठिकाणी हा जो उपक्रम किंवा प्रकल्प आहे तो उत्तर प्रदेशमध्ये धनौरा या ठिकाणी असलेल्या वेव शुगर नावाच्या खाजगी कंपनीनं सुरू केलेला आहे. कोणती कंपनी? वेव शुगर. कोणत्या ठिकाणी? उत्तर प्रदेशमधील धनौरा. ठीक आहे, प्रश्न क्रमांक 17. नॅशनल इंटरनेट एक्सचेंज ऑफ इंडिया NIXI ने आपल्या 23व्या वर्धापन दिनानिमित्त एकूण किती नवीन डिजिटल प्लॅटफॉर्म लॉन्च केलेले आहेत? या ठिकाणी पहा, निक्सीनं आपल्या 23व्या वर्धापन दिनानिमित्त 4 नवीन डिजिटल प्लॅटफॉर्म लॉन्च केलेले आहेत, म्हणून पर्याय सी याचं उत्तर आहे. 4 प्लॅटफॉर्म कोणते कोणते? तर पहिला आहे इंटरनेट एक्सचेंज पोर्टल, दुसरा माय इरिन पोर्टल, तिसरा इन डोमेन लिलाव ऑक्शन पोर्टल आणि AI सक्षम हु इज स्क्रीनिंग प्लॅटफॉर्म यांचा समावेश या ठिकाणी करण्यात आलेला आहे. कोणते कोणते लक्षात ठेवायचे आहेत? पहिला प्रगत इंटरनेट एक्सचेंज पोर्टल, ठीक आहे, दुसरा माय इरिन पोर्टल, तिसरा .in डोमेन लिलाव पोर्टल आणि चौथा AI सक्षम हु इज स्क्रीनिंग प्लॅटफॉर्म. प्रश्न क्रमांक 18. ईशान्य भारतातील सर्वात मोठ्या सेंद्रिय मसाला प्रक्रिया युनिटचे अलीकडेच कोठे उद्घाटन करण्यात आले? या ठिकाणी पहा, ईशान्य भारतामधील सर्वात मोठं सेंद्रिय मसाला प्रक्रिया युनिट हे मेघालयमधील भोईरिमबोग या ठिकाणी सुरू करण्यात आलेलं आहे किंवा स्थापित करण्यात आलेलं आहे, म्हणून याचं उत्तर पर्याय बी असणार आहे. आता हे भोईरिमबोग आहे ते मेघालयच्या कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर मेघालयच्या रिभोई या जिल्ह्यामध्ये हे भोईरिमबोग ठिकाण आहे. ठीक आहे, प्रश्न क्रमांक 19. संरक्षण मंत्रालयाने तेलंगणातील मुसी रिव्हर फ्रंट डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड म्हणजे MRDCL ला हैदराबादमधील किती एकर संरक्षण जमीन वापरण्याची परवानगी दिली आहे? आपण प्रश्न पाहतो नेहमी, हैदराबाद हे शहर कोणत्या नदीच्या काठावर आहे? तर मुसी नदीच्या काठावर आहे. मित्रांनो, या ठिकाणी असलेल्या MRDCL म्हणजे मुसी रिव्हर फ्रंट डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडला 83.81 एकर जमीन ज्याची किंमत 500 कोटींपेक्षा अधिक आहे ही जमीन वापरण्याची परवानगी दिलेली आहे, म्हणून याचं उत्तर पर्याय सी असणार आहे. प्रश्न क्रमांक 20. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने किसान क्रेडिट कार्ड योजनेअंतर्गत कृषी कर्जासाठी विनातारण कर्जाची मर्यादा किती रुपयांपर्यंत वाढवली आहे? या ठिकाणी पहा, किसान क्रेडिट कार्डची जुनी मर्यादा किती होती? 1.6 लाख रुपये होती. आता ती वाढवून 2 लाख रुपये इतकी करण्यात आलेली आहे, म्हणून याचं उत्तर असणार आहे पर्याय सी. लक्षात ठेवायचं आहे, किसान क्रेडिट कार्डची विनातारण कर्जाची मर्यादा 2 लाख रुपयापर्यंत वाढवण्यात आलेली आहे. ठीक आहे, पुढे
प्रश्न क्रमांक 21, लीड बँक स्कीम साठी नुकत्याच अंतिम मार्गदर्शक तत्वांमध्ये सुधारणा कोणी केली आहे? लीड बँक स्कीम ही कोणी सुरू केलेली आहे? तर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने म्हणजे RBI ने सुरू केलेली एक संकल्पना आहे. याचा उद्देश काय असेल तर प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक बँक असेल जी नाबार्ड, सरकार आणि इतर बँकांमध्ये समन्वय साधेल. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 22, भारताचा पहिला लाईफ सायकल टार्गेट डेट म्युच्युअल फंड कोणत्या ॲसेट मॅनेजमेंट कंपनीने लॉन्च केलेला आहे? भारतातील पहिला लाईफ सायकल टार्गेट डेट म्युच्युअल फंड आहे तो झिरोदा फंड हाऊस या प्रायव्हेट ॲसेट मॅनेजमेंट कंपनीने लॉन्च केलेला आहे, म्हणून पर्याय बी याचं उत्तर असणार आहे. लाईफ सायकल म्युच्युअल फंड आहे तो झिरोदा फंड हाऊसनं सुरू केलेला आहे. ठीक आहे. पुढे प्रश्न क्रमांक 23, ग्राहकांना बायोडिग्रेडेबल ट्विन क्रेडिट कार्ड देण्यासाठी कोणत्या सार्वजनिक क्षेत्रातील बँकेने झॅगल सोबत भागीदारी केली आहे? या ठिकाणी पहा, ग्राहकांना बायोडिग्रेडेबल ट्विन क्रेडिट कार्ड देण्यासाठी पंजाब नॅशनल बँकेनं झॅगल या कंपनीसोबत या ब्रँडसोबत भागीदारी केलेली आहे, म्हणून याचं उत्तर पर्याय सी असणार आहे. पंजाब नॅशनल बँकनं झॅगल सोबत भागीदारी केलेली आहे. प्रश्न क्रमांक 24, PNB ने लॉन्च केलेल्या या ट्विन क्रेडिट कार्डमध्ये कोणत्या 2 कार्ड नेटवर्कचा एकाच वेळी समावेश करण्यात आलेला आहे? आता मूळतः आपण काय पाहतो, एकतर व्हिसा मिळतं किंवा रुपे मिळतं किंवा रुपे मिळतं किंवा व्हिसा मिळतं, परंतु PNB ने जे कार्ड लॉन्च केलं ट्विन क्रेडिट कार्ड याच्यामध्ये रुपे आणि मास्टर्ड कार्ड माफ करा रुपे आणि व्हिसा दोन्ही असणार आहेत, म्हणून याचं उत्तर काय? पर्याय सी. PNB ने लॉन्च केलेल्या ट्विन क्रेडिट कार्ड मध्ये व्हिसा आणि रुपे दोन्ही आहेत, म्हणून पर्याय सी याचं उत्तर असणार आहे. आणि प्रश्न क्रमांक 25, भारताचे अटॉर्नी जनरल यांच्यानंतर केंद्र सरकारचे दुसरे सर्वोच्च कायदा अधिकारी कोण असतात? आता या ठिकाणी पहा, हा प्रश्न महत्वाचा आहे कारण यावर प्रश्न येणार आहे किंवा हा रिसेंटली चर्चेमध्ये होता. कारण काय झालं तर सॉलिसिटर जनरल ऑफ इंडिया हे अटॉर्नी जनरल यांच्यानंतर दुसऱ्या क्रमांकाला असतात. ठीक आहे. आणि मित्रांनो, नुकतेच सध्याचे असलेले 5 अटॉर्नी जनरल आहेत त्यांना पुनर्नियुक्त करण्यात आलेलं आहे, म्हणून हा प्रश्न महत्वाचा आहे. याच्याबद्दल जर तुम्हाला पूर्ण माहिती पाहिजे असेल तर आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करा, लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. या चॅनलवर दिलेली माहिती तुम्हाला अत्यंत उपयुक्त राहील. त्यामुळे जर तुम्हाला दररोज 50 ते 100 सराव प्रश्न सोडवायचे आहेत आणि महत्वाची माहिती देखील पाहायची आहे तर आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं आहे, लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. अशा प्रकारे आपले आजचे प्रश्न समाप्त होत आहेत. जर तुम्हाला आजच्या प्रश्नांची उत्तरं समजली असतील आणि स्पष्टीकरण देखील समजायला सोपं वाटलं असेल तर व्हिडिओला लाईक करा. अशाच प्रकारचे प्रश्नोत्तरांचे व्हिडिओ पाहून चालू घडामोडी आणि इतर विषयांचा सराव करण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुढच्या भागामध्ये. जय हिंद, जय भारत आणि जय महाराष्ट्र.